श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांचा आजचा हा अनुभव खरोखरच खूप मनाला भिडणारा अनुभव आहे। ज्यावेळेस तुम्ही हा अनुभव ऐकाल त्यावेळेस तुम्हाला देखील वाटेल की किती परीक्षेचा टायमिंग असतो, किती दिवस एखाद्याची परीक्षा घेतली जात असते। मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये कधी कधी असं होत असतं की ज्या वेळेस तुम्ही ईश्वराची भक्ती करायला सुरुवात करता त्यावेळेस काही लोकांना स्वामी हे पटकन प्रसन्न होत असतात आणि त्याच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व अडचणी दुःख दूर करत असतात। तर कधी कधी एखाद्याच्या आयुष्यामध्ये असं होतं की एखादा भक्त खूप ईश्वराची सेवा करत असतात, ती स्वामींचं नामस्मरण करतात, खूप सेवा करतात, परंतु त्याची परीक्षा संपत नाही, म्हणजे त्याच्या पाठीमागे असणारे अडचणी दुःख संकटेच कमी होत नाही। त्यावेळेस कधी कधी तर असे देखील भक्त पाहिले जातात की ते आयुष्याला कंटाळून जातात, त्यांना खूपच त्रास होतो की किती सेवा करायची, कितीही सेवा केली तरी संकट मात्र थांबतच नाहीत आणि काहीही केलं तरी आयुष्यामध्ये असणाऱ्या अडचणी दुःख खूपच त्रास देत आहेत आणि जेणेकरून आयुष्याच्या पाठीमागे असे ही वाईट दिवस संपतच नाहीत, म्हणजे असे खूप खूप वाईट संकटही येत असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, काही झालं तरी ईश्वराची भक्ती करणं हे मात्र खूप महत्त्वाचं असतं, परंतु खूप लोकांचा स्टॅमिना एवढा नसतो। काही लोकच अशी असतात की ती लोक ईश्वराची भक्ती करत असतात, परंतु काही लोक अशी असतात की ती काही दिवस ईश्वराची भक्ती करतात, परंतु काही लोकांच्या मनामध्ये असं येतं की आपण जरी ईश्वराची भक्ती केली तरी अडचणी ही संपतच नाहीत, मग काय उपयोग आहे ईश्वराची भक्ती करून। ते असं वाटत असतं की ईश्वराची भक्ती केली, स्वामींची कितीही भक्ती केली तरी देखील अडचणी संपत नाहीत, खूप त्रास होत आहे आणि मग एवढ्याच अडचणी येत असतील आणि आयुष्यामध्ये खूप त्रास देऊन जात असतील तर काय उपयोग आहे भक्तीचा। आणि असा मनामध्ये अनेक वाईट वाईट विचार येतात आणि त्यानंतर लोक काही भक्त हे भक्ती करणं सोडून देत असतात। परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, काही गोष्टी ह्या अशा असतात की त्या आपल्या आयुष्याला जोडलेल्या असतात। म्हणजेच प्रत्येकाचा जन्म हा असाच होत नसतो। ज्यावेळेस एखाद्याचा जन्म होत असतो त्यावेळेस त्याच्या जन्माबरोबरच त्याच्या पाठीमागे असणारे भोग हे त्याच्याबरोबरच जन्म घेत असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, त्यामध्ये तुम्ही ईश्वराची भक्ती करा किंवा करू नका यामध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध नाही। तुमचा जन्म ज्या वेळेस होत असतो त्याच्याबरोबरच तुमच्या आयुष्याबरोबरच तुमचे प्रारब्ध देखील तुमच्या बरोबर जन्म घेत असतात। मित्र आणि मैत्रिणी, आयुष्यामध्ये खूप काही अशा घटना घडत असतात की तुमच्या विधी लिखितच लिहिलेल्या असतात, परंतु प्रत्येक वेळी जर ईश्वराला दोष देत बसलं तर त्याला काही अर्थ नसतो। त्यामुळे आयुष्यामध्ये ईश्वराची भक्ती करणे किंवा त्या ईश्वराची भक्ती केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी दुःख येणार नाहीत असं काहीही नसतं। मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये सर्वच काही गोष्टी आपल्याच मनासारख्या घडतील असं कधीही नसतं। कधी कधी काही गोष्टी अशा घडत असतात की एखादी गोष्ट आपण खूप दिवसापासून ठरवतो की मला आयुष्यामध्ये हे करायचं आहे, परंतु तुमचं नशीब तुमचं आयुष्य तुम्हाला एक वेगळ्याच रस्त्याने घेऊन जात असतं आणि त्या रस्त्याचा कधीही अनुमान नसतो। इथे असते ते नशीब, भाग्य असते। मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये जे काही मिळत असते तर ते नशिबानुसार आपल्या भाग्यानुसार मिळत असते। कधी कधी काही लोकांना असं वाटत असतं की मी माझ्या हिमतीने ही गोष्ट कमवलेली आहे, परंतु असं नसतं। तुम्हाला हिंमत देखील त्यामुळेच मिळत असते कारण तुमचं नशीब तुमच्या बरोबर असते। मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये काहीही ज्या वेळेस एखादी गोष्ट घडत असते त्याच्याबरोबर आपले नशीब आपले भाग्य असते। एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती आयुष्यामध्ये खूप झुंजतो, खूप प्रयत्न करतो, परंतु थोड्याशा काही कारणास्तव त्याला त्यातून वेगळं व्हावं लागतं, याला म्हणतात नशीब। कारण ते त्याच्या नशिबातच नसतं, कारण तो खूप प्रयत्न करत असतो म्हणून तिथपर्यंत पोहोचलेला असतो, परंतु काहीतरी थोड्या कारणांमुळे त्यातून बाहेर निघतो आणि ही घडतं ते नशिबामुळे, कारण नशिबातच नसतं त्यामुळे ते आपल्याला मिळत नसतं। आणि
हेच असतं महत्त्वाचं. म्हणजे त्यामुळे ईश्वराला दोष देणं हे खरोखरच खूप चुकीचं आहे. आयुष्यामध्ये तुमच्या जे काही तुमच्यासाठी योग्य आहे ते ईश्वर हे तुम्हाला नक्कीच देत असतात. परंतु ते कधी देत असतात? ज्यावेळेस तुमची ईश्वराची भक्ती ही तुम्ही केलेली असेल किंवा तुम्ही केलेली ईश्वराची भक्ती ईश्वरापर्यंत पोहोचलेली असेल. मित्र आणि मैत्रिणींनो, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या देवाची भक्ती करता त्यावेळेस त्या देवाला कधीही तुमचं वाईट करावंसं वाटत नाही. ज्यावेळेस त्या तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुमच्यासाठी महत्त्वाचं असतं तेच ईश्वर हे तुम्हाला देत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये कधी-कधी खूप संकटांचा सामना करावा लागतो. मग तुम्ही ईश्वराची भक्ती करत असलात तरी देखील. आणि आजचा अनुभव देखील हा असाच आहे. आजचा अनुभव हा एका ताईंचा आहे. त्या ताईंनी त्यांचं नाव सांगण्यास मनाई केलेली आहे. परंतु त्या ताई या महाराष्ट्राच्या बाहेरच्या ताई आहेत. त्या महाराष्ट्रामध्ये राहत नाहीत. तर त्या ताईंच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी, खूप दुःख, असा एवढा त्रास त्या ताईंनी सहन केला. परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, त्या ताईंचा ज्यावेळेस तुम्हाला अनुभव पूर्ण ऐकाल त्यावेळेस तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल की एवढा मोठा स्टॅमिना कसा असू शकतो. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एवढं दुःख झालं, एवढा त्रास त्यांनी सहन त्यांना करावा लागला, परंतु त्यांनी ईश्वराची साथ मात्र कधीच सोडली नाही. चला तर मग या ताईंचा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये ऐकूया. त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय उलथापालथ झाली, त्यांनी किती संकटांना तोंड दिलं आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये शेवटी उशिरा का होईना पण त्यांच्या आयुष्यामध्ये काय बदल झाला आणि किती दिवसांनी झाला हे देखील तुम्हाला या अनुभवामध्ये नक्की शिकायला मिळणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला देखील वाटेल की कोणाचं दुःख किती आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, चला तर त्या ताई सांगायला सुरुवात करतात. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझं आयुष्य अशी सुरुवात झाली की माझ्या आयुष्यामध्ये जेव्हापासून माझं आयुष्य सुरळीला लागलं, म्हणजे चांगल्या मार्गावरती लागलं, तेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये अडचणी येऊ लागल्या होत्या. माझं लग्न झालं, त्यानंतर मला एक मुलगी झाली आणि मुलगी झाल्यानंतर असं हळूहळू काही दिवस खूप चांगले आनंदात गेले. परंतु काही दिवसानंतर असं झालं की माझे जे मिस्टर होते त्यावेळेस मला समजायला लागलं की त्यांना दारू पिण्याचं व्यसन आहे. म्हणजे सुरुवातीला मला याबद्दल काही माहीत नव्हतं. कारण मी अशी एक गृहिणी होते की मला लिहिता वाचता काहीही येत नव्हतं. जे काही आहे ते मी घरामध्येच करायचे. घरामध्ये ते मला सामान आणून द्यायचे आणि त्यानंतर मी घरामध्ये सर्व काही जे गृहिणी करत असते त्या पद्धतीने मी करायला लागले. परंतु हळूहळू लग्नाला काही वर्ष होऊन गेल्यानंतर मिस्टरांचा स्वभाव असा झाला की ते घरी येऊन दारू पिऊ लागले आणि त्यानंतर त्यांचं जो दारूचं व्यसन होतं ते मला नंतर नंतर समजायला लागलं की त्यांना लग्नाच्या आधीपासूनच दारू पिण्याची सवय होती. परंतु आता खूप जास्त झालं होतं आणि त्यानंतर हळूहळू मुलगी देखील मोठी होऊ लागली होती. परंतु त्यांचं दारू पिण्याचं व्यसन हे वाढतच चाललं होतं आणि त्यानंतर मला हळूहळू हे देखील कळायला लागलं होतं की मिस्टरांना बाहेरच्या बायकांचा देखील नाद आहे. म्हणजे ते बाईच्या नादात होते हे देखील मला हळूहळू समजत होतं. परंतु वाचता लिहिता येत नव्हतं, त्यामुळे मला मोबाईलमधलं काहीही समजत नव्हतं. त्या एवढंच मला समजत होतं की माझा नवरा बाहेर कोणाशी तरी एक खूपच चांगल्या गप्पा मारत आहे, हसत बोलत आहे आणि त्यावेळेस मला हेच समजत होतं की माझा नवरा हा बाईच्या नादी आहे. कारण त्याचं वागणं, बोलणं, उठणं, बसणं हे नेहमी तो मोबाईलवरच चिकटलेला असायचा. सतत मोबाईलवर खूप गप्पा मारायचा, हसत बोलायचा, काहीही म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे चाळे वगैरे करायचा आणि याच्यावरून मला असं वाटत होतं की माझ्या नवऱ्याला बाहेरच्या बाईचा नाद आहे. हे मात्र फिक्स होतं, परंतु मला त्यातलं काहीच समजत नव्हतं. आणि मोबाईलला हात लावायला गेलं तर ते देखील मला कधी हात लावू देत नव्हते. आणि माझ्याजवळ मोबाईल होता, परंतु एक लहान ₹1000चा पीस असतो अशा पद्धतीचा फक्त फोन आला गेला करायचा, एवढ्याच पद्धतीचा मोबाईल होता. म्हणजे मला दुसऱ्या मोठ्या मोबाईलमधलं स्क्रीन टचच्या मोबाईलमधलं काही माहिती नव्हतं. आणि त्याचबरोबर त्यांचा स्वभाव असा होता की कधी आपण एखादा प्रश्न विचारला तर ते हाणमारीशिवाय किंवा शिव्या देण्या शिवीगाळीशिवाय काही बोलत नव्हते. त्यामुळे दररोज दारू पिऊन येणे आणि जर आपण एखाद्या वेळेस काही विचारलं तर हाणमार करणे, अशा पद्धतीचा त्रास. म्हणजे सतत ते म्हणजे कोणत्याच प्रकारचं काही बोलणं वगैरे काहीच नव्हतं. म्हणजे अशा पद्धतीनं दररोज त्यांचं वागणं चालू होतं आणि हळू-हळू असं झालं की मुलगी मोठी-मोठी होत गेली आणि ज्यावेळेस मुलगी 9वीत गेली, मग त्यावेळेस मला असं जाणवलं की तिला मोबाईलमधलं खूप काही समजत आहे. मग त्यावेळेस मी असं ठरवलं की यांच्याविषयी यांचं मोबाईलमध्ये काय चाललं आहे, यांचे मेसेजेस कसले येत आहेत, काय-काय चाललं आहे, हे आपण मुलीला वाचायला लावूया आणि त्यानंतर मुलगी आपल्याला सांगेल. अशा पद्धतीने मग त्यावेळेस मुलीचा सहारा घेण्याचं ठरवलं
आणि त्यानंतर मुलीला सांगितलं की तू त्यांच्या मोबाईलमध्ये कोणकोणते मेसेज येत आहेत तेवढे वाचून मला सांगत जा. आणि त्यानंतर असं झालं की मुलीला मोबाईलवरचे मेसेज वाचायला लावू लागले आणि त्यानंतर मुलगी मला सांगू लागली की त्यांचं कोणत्या तरी बाईवर प्रेम आहे, ते असं आहे तसं आहे. ती मुलगी जसं जसं त्या मेसेजमध्ये लिहिलेलं होतं तसं तसं मला वाचून सांगू लागली. परंतु मिस्टरांना काही बोलायला गेलं तर काही ऐकण्याच्या बाहेरचं सर्व काही होतं. काही विचारायला गेलं तरी देखील काहीही समजत नव्हतं. आता काय करावं हे देखील समजत नव्हतं. खूप टेन्शन पाठीमागे होते. घरामध्ये आर्थिक परिस्थिती खूप चांगली होती. परंतु मानसिक त्रास हा खूप जास्त होत होता. त्यामुळे या आर्थिक परिस्थितीचं काहीही वाटत नव्हतं. खूप चांगली असून सुद्धा त्रास भरपूर होत होता. आणि त्यानंतर असं झालं की नवऱ्याला विचारण्याच्या अगोदरच असं झालं, म्हणजे नवऱ्याला विचारणं तर चालूच होतं, परंतु त्यांचा दबाव एवढा होता की मला काहीच समजत नव्हतं. कारण काही विचारायला गेलं की हाण मार, हाण मार याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. आणि त्यानंतर असं वाटू लागलं की मार खाण्यापेक्षा आपलं गप्प बसलेलं बरं. आणि त्यानंतर मला असं समजलं की नवऱ्याच्या सर्व काही माहिती करून घेण्याच्या नादामध्ये मुलगीच बिघडलेली आहे. म्हणजे मुलगी 9वीतच असताना तिचं बाहेर म्हणजे अफेअर चालू झालं आणि ज्यावेळेस हे समजलं त्यावेळेस पायाखालची जमीनच सरकून गेली. आणि त्यावेळेस असं स्वतःला मला वाटू लागलं की हे सर्व मुलगी बिघडण्याच्या पाठीमागे कुठे ना कुठेतरी माझाच हात आहे. म्हणजे त्यामुळे मला जास्त टेन्शन येऊ लागलं आणि टेन्शन जास्त आल्यामुळे काही करावं काही समजत नव्हतं. खूप त्रास सहन झाला आणि एवढा त्रास की त्यानंतर काहीही सुचत नव्हतं. आणि त्याचबरोबर मुलीचं शिकण्याचं वय होतं आणि ज्या घरामध्ये मुलगी असते आणि त्या मुलगी जर वाईट रस्त्याने जात असेल तर तिच्या आईची अवस्था काय झाली असेल हे जिच्यावर वेळ आलेली आहे तीच सांगू शकते. आणि नेमकं याच पद्धतीने माझ्या आयुष्यामध्ये झालं. तिला काही समजून सांगायला गेले तर ती ऐकायच्या बाहेर. ती म्हणायची, तुला काय समजतं, यात तुला काय माहिती आहे, तुला काय कळतं, तुला वाचता लिहिता येत नाही. आणि त्याचबरोबर ती ज्या मुलाशी तिचे संबंध होते, म्हणजे ज्या मुलाच्या ती कॉन्टॅक्टमध्ये होती, तो मुलगा म्हणजे तो एक ड्रायव्हर होता आणि ही मुलगी एक 9वीत शिकणारी म्हणजे एक विद्यार्थिनी होती. म्हणजे एवढा मोठा डिफरन्स होता. त्यामुळे मला काय करावं हे देखील सुचत नव्हतं. आणि आता कधी-कधी एखाद्या स्त्रीला कसं असतं, की नवऱ्याने कसंही वागलं तर ती इग्नोर करू शकते. पण स्वतःची मुलगी जर तिचं देखील आयुष्याचं वाटोळं होत असेल आणि तिचं देखील आपल्या आयुष्यासारखंच तिला देखील त्रास सहन करावा लागत असेल, तर आई मात्र खूपच टेन्शनमध्ये येते आणि त्यावेळेस तिला काय करावं काहीच सुचत नाही. त्यानंतर ती एका स्वामी भक्ताचा म्हणजे एक व्हिडिओ पाहत असते आणि त्या व्हिडिओ नंतर ती मार्फत एक कॉन्टॅक्ट करते आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर ती एका ताईला सांगते की माझ्या मागे अशा पद्धतीचं टेन्शन आहे. माझी मुलगी वाईट रस्त्याने गेलेली आहे. मग मी काय करू? त्यानंतर मला सांगितलं जातं की तू स्वामींची सेवा कर. स्वामींची सेवा केल्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही ठीक होईल. आणि त्यानंतर मग स्वामींच्या सेवेला सुरुवात होते. स्वामींची सेवा सुरुवात केली. स्वामींची सेवेला खूप सुरुवात केली. म्हणजे जे काही घडेल, जे काही जमेल तेवढी स्वामींची सेवा दररोज घरामध्ये. आणि स्वामींची सेवा कशासाठी? तर मुलगी जे वाईट रस्त्याने गेलेली आहे, ती वाईट रस्त्यातून चांगल्या मार्गाला यावी. तिला तो नाद लागलेला आहे. तो नाद पूर्णपणे सुटावा आणि ती स्वतःहून बाहेर यावी. कारण तिला खूप वेळा हाणून, मारून, प्रेमाने सर्व काही प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु ती ऐकायच्या बाहेर. नवऱ्याला काय सांगायला जावं तर नवरा आधीच तर अशी त्यांची अवस्था की ती हाणा मारण्याशिवाय दुसरं काहीच नाही. त्यामुळे त्यांना काही सांगायचा विषयच नाही. आणि त्याचबरोबर नवराच स्वतः बिघडलेला होता तर त्यांना काय सांगणार आणि मुलीनं त्यांच्याकडून काय म्हणजे मुलींना काय शिकायचं. मग त्यामुळे काय करावं काही सुचत नव्हतं. आणि त्यानंतर स्वामींची सेवा चालू केली. घरामध्ये स्वामीचरित्र सारामृतचं पारायण केलं. 108 पारायण केलं. गुरुचरित्राचं पारायण केलं. सर्व काही सेवा कंटिन्यू चालू होत्या, परंतु काहीच फरक नाही. मुलीला समजून सांगायला गेलं की मुली उलट उत्तरं द्यायची आणि जास्तच ओरडायची. त्यानंतर असं ठरवलं की आता काही नाही. जे काही करतील ते स्वामीच करतील. स्वामींची खूप सेवा केली. जिथे कमेंट करायची, जिथे जी सेवा मिळेल ती सेवा. खरोखरच खूप भयंकर सेवा केल्या. त्यानंतर दिंडोरीमध्ये 9 दिवस दुर्गा सप्तशतीचे पाठ केले. ज्यावेळेस म्हणजे जी कोणती सेवा जी कोणी सांगेल ती सेवा मी केली. म्हणजे प्रत्येकाने. आणि महाराष्ट्राच्या बाहेर राहत असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये दिंडोरीमध्ये येऊन 9 दिवस दुर्गा सप्तशतीचे पाठ केले. भैरवचंडीची सेवा केली. दिंडोरीमध्ये हवनयुक्त पारायण केले. त्यानंतर दिंडोरीमध्ये हवनयुक्त गुरुचरित्राचं 108 पारायण केली.
त्यानंतर दिंडोरीमध्ये हवनयुक्त 11 गुरुवारचे पारायण केले आणि असे वेगवेगळ्या प्रकारच्या खूप सेवा केल्या. दिंडोरीमध्ये राहून हवनयुक्त दुर्गा सप्तशतीचे पाठ केले. म्हणजे जो कोणी सांगेल ती सेवा संपूर्णपणे पार पाडली. म्हणजे एवढी भयंकर सेवा केल्या, एवढ्या भयंकर सेवा केल्या, परंतु आयुष्यामध्ये जे काही अडचणी येत होत्या, जे काही दुःख होते, ते पाठीमागचे संपतच नव्हते. खूप त्रास जेवढा असं वाटायचं की कधी कधी इतक्या इतक्या सेवा केल्या, इतक्या सेवा केल्या की संपूर्ण 2 वर्ष कंटिन्यू सेवातच गेले, परंतु कोणत्याही प्रकारचा काहीच फरक पडला नाही. एवढ्या 2 वर्ष म्हणजे काय एका अर्धा दिवस नाही, खूप वर्ष सेवा केल्या आणि खूप दिवस कंटिन्यू सेवा. जेवढे काही अडचणीचे दिवस येतील तेवढे दिवस सोडले तर बाकी संपूर्ण दिवस सेवातच. बाकी याच्या व्यतिरिक्त काही नाही. जेवढी जमेल त्यापेक्षाही जास्त एवढा वेळ काढून आणि फक्त सेवा कशासाठी, तर आपली मुलगी चांगल्या मार्गाला यावी. आपल्या मुलीने फक्त ही जी वाईट संगत आहे ती सोडून द्यावी. आणि त्यानंतर असं वाटायचं की काय करावं अजून. जर कोणी काही एखादी सेवा सांगितली की लगेचच ती सेवा करायला सुरुवात. म्हणजे एखाद्याने जर कोणतीही सेवा सांगू द्या, मग तिथे लगेचच सेवेला सुरुवात. परंतु कोणत्याच पद्धतीने फरक मात्र घरामध्ये नव्हता. जी काही ज्याची अवस्था जशी होती त्याच पद्धतीने अवस्था चालू होती. परंतु विश्वास मात्र मनामध्ये एवढाच होता की माझ्या आयुष्यामध्ये जे काही करणार आहे ते फक्त आणि फक्त आता स्वामीच करणार आहेत. आयुष्यातून माझ्या अडचणी फक्त आणि फक्त स्वामीच बाहेर काढणार, एवढाच मनामध्ये विश्वास, याच्या व्यतिरिक्त काहीही नाही. आणि त्याच विश्वासाने सेवा ही कंटिन्यू चालू होती. नामस्मरण चालू होतं. सर्व काही सेवा, सर्व सर्व जी कोणी कोणती सेवा सांगेल ती सेवा करत होते. परंतु कोणत्याच पद्धतीचा काही फरक नव्हता. आणि त्यानंतर हळूहळू असं होऊ लागलं की सर्वांच्याच वागण्यामध्ये बदल होऊ लागला. आणि सेवा तर कंटिन्यू चालूच होत्या, पण खूप वर्षापासून सेवा म्हणजे 2-3 वर्ष झालं कंटिन्यू सेवा चालू होत्या. आणि त्यानंतर असं जाणवू लागलं की सर्वांच्या वागण्यामध्ये बदल झाला होता. सर्वांचं बोलणं, वागणं, उठणं, बसणं यामध्ये बदल झाला होता. आणि त्यानंतर हळूहळू मिस्टरांनी देखील दारू पिणं थांबवलं होतं. म्हणजे ते कमी कमी करत करत अगोदर दररोज प्यायचे, परंतु त्यानंतर 1 दिसाड 2 दिसाड प्यायला लागले. आणि त्यानंतर हळूहळू असं जाणवू लागलं की त्यांनी पूर्णपणे दारू सोडण्याचा निर्णय घेतला. आणि ते मला म्हणाले की आता इथून पुढे मी दारूचं पूर्णपणे व्यसन बंद करणार आहे. आता इथून पुढे दारू देखील पिणार नाही. आणि दारू पिणं बंद केल्यामुळे जे त्यांचा बाहेरचा बाईचा जो नाद होता तो सुद्धा त्यांचा पूर्णपणे थांबला. आणि त्यानंतर त्यांनी देखील घरामध्ये लक्ष द्यायला सुरुवात केला. आणि त्यानंतर आमचे जे पहिले 2 घरं होती, त्यानंतर त्यांनी तिसरं देखील घर पुन्हा विकत घेतलं. त्यानंतर आमची परिस्थिती वाढत वाढत गेली. खूपच घरामध्ये सुख समाधान होऊ लागलं. आणि त्यानंतर एके दिवशी असं मला जाणवलं की माझी जी मुलगी आहे ती माझ्या जवळ आली आणि मला म्हणाली की आता इथून पुढे मी हे जे रिलेशन आहे ते आता इथेच थांबवणार आहे. आणि ते का झालं, ते कशासाठी, त्यावेळेस मी तिला विचारलं की असा निर्णय तू का घेतला? आजपर्यंत तर एवढं मी समजून सांगत होते तरी देखील तू ऐकलं नाहीस आणि आत्ताच का? तर तिने सांगायला सुरुवात केली की अगं आई, एखादा व्यक्ती एखादा त्रास किती दिवस सहन करेल. आणि तो व्यक्ती मला सतत टॉर्चर करायचा की तू जीन्स घालू नकोस, तू याच्याशी बोलू नकोस, तू त्याच्याशी बोलू नकोस, तू याच्याकडे बघून हसलीस का, तू त्याच्याकडे बघून हसलीस का, म्हणजे असा सतत मला टॉर्चर करायचा. तू अशीच कपडे घालायची, तू तशीच कपडे घालायची, तू इकडे जायचं नाही, तू तिकडे जायचं नाही. आणि मग माझं पण काहीतरी स्वतंत्र आहे का नाही? मी जर आतापासूनच याच्या हाताखाली जर एवढी टॉर्चर होत राहिली, याच्या म्हणण्यानं जर आतापासूनच वागायला लागली, तर मी माझं संपूर्ण आयुष्य कधी जगणार? तूच विचार कर आई, जर मला आतापासूनच एवढा जर त्रास तो द्यायला लागला तर पुढे माझं आयुष्य कसं जाणार? आणि मी माझ्या आयुष्यामध्ये मी पुढे काय शिकणार याच्याकडून? म्हणजे मला पुढे काहीतरी करायचं आहे. माझं आयुष्य मला स्वतंत्रपणे जगायचं आहे, आनंदाने जगायचं आहे. आणि जर असाच जर मला त्रास व्हायला लागला तर मी नाही जगू शकत. त्यामुळे मी आता निर्णय घेतला आहे की मी आता या रिलेशनचा पासून मुक्त होणार आहे. आणि हे ऐकलं ज्यावेळेस मी, त्यावेळेस मला खूपच आनंद झाला की का हो बाबा, काही का होईना, उशिरा का होईना, पण यातून सुटका तरी झाली. की जे काही वाईट रस्त्याने चालले होते ते सर्व काही सरळीत म्हणजे सर्व काही मार्गाने, चांगल्या मार्गाने होऊ लागलं. त्यामुळे आयुष्यामध्ये जे काही आलं, म्हणजे उशिरा का होईना, परंतु जे काही आलं ते सर्व काही चांगलंच आलं. म्हणजे सर्व आनंदात झालं. म्हणजे शेवट देखील आनंदात झाला. एवढी सेवा केली परंतु कोणत्याही प्रकारचं काही नाही. सेवा केलेल्याचं मला अजिबात काही वाटत नाही की मी एवढ्या दिवस सेवा केली, देवाने माझी एवढ्या दिवस परीक्षा बघितली, नाही. परंतु विश्वास माझा मनामध्ये असं होतं
की काही झालं तरी स्वामी एकमेव मला यातून बाहेर काढते. माझ्याकडून सेवा जेवढ्या करून घ्यायच्या होत्या तेवढ्या करून घेतल्या. मला जेवढा त्रास व्हायचा होता तेवढा त्रास झाला, परंतु त्यातून मला बाहेर काढलं. कारण मी हारले नाही, मी थांबले नाही. मला माहीत होतं की स्वामीच मला एकमेव वाचवणार आहेत. आणि त्या जसं मला विश्वास होता त्याच पद्धतीने स्वामींनी बाहेर काढलं. आणि ज्यावेळेस मला आनंदाची बातमी मिळाली त्यावेळेस सर्वच काही एकदम मिळालं. म्हणजे मिस्टरांनी दारू सोडली. त्यानंतर मिस्टरांचा जो बाहेरचा बाईचा नाद होता तो देखील त्यांनी बंद केला. त्यानंतर आमचं तिसरं घर झालं. म्हणजे अगोदर जशी म्हणजे मी अगोदरच म्हणजे आमची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या खूप चांगली होती, परंतु हा मानसिक त्रास भरपूर होत होता. आणि त्यानंतर माझी जी मुलीला वाईट जो मार्ग तिने घेतला होता, तिला जे वाईट लोकांवर विश्वास होता, बाहेरच्या लोकांवर, तो देखील तिने पूर्णपणे थांबवला. आणि त्यानंतर तिचा जो मार्ग आहे ती चांगल्या मार्गाने. आणि त्यानंतर तिने ठरवलं की आई, मी माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये मी स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करणार आणि मी खूप शिकणार, मी माझ्या स्वतःच्या पायावरती उभं राहणार. मित्र आणि मैत्रिणींनो, हेच खरोखर खूप महत्वाचं असतं. आयुष्यामध्ये सर्वच काही मार्ग चांगले मिळतात असं नसतं, परंतु आयुष्यामध्ये अडचणी, दुःख, संकटे ही येतच असतात. कोणतीही आई वडील असली, गरीब असो, श्रीमंत असो किंवा मीडियम असो, परंतु प्रत्येक आई वडिलांचं हे स्वप्न असतं की आपल्या मुलांनी, आपल्या मुलींनी चांगल्या मार्गावरती जावं, चांगला मार्ग घ्यावा, नाही की वाईट रस्त्याने जावं, कोणत्याही लोभापोटी कोणाच्याही पाठीमागे जाऊ नये, कोणावरही पटकन विश्वास ठेवू नये, असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं. परंतु आजकालच्या मुलांमध्ये एवढा विश्वास आहे की त्यांना कधी कधी स्वतःवरचा अधिक असलेला विश्वास डुबवत असतो. मित्र आणि मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक दादांना एकच विनंती आहे की जर संसारामध्ये आपली पत्नी आहे, त्या पत्नीचा थोडा का होईना विचार करायचा आहे. ज्या वेळेस दारू पिणं हे खरोखरच चुकीचं आहे. त्याचबरोबर त्या दारूच्या नशेमध्ये माणसाला काही समजत नाही की आपण काय वागतो आहे, मग चुकीचं वागतो आहे का बरोबर वागतो आहे. त्यामुळे नेहमी आपल्या जो जोडीदार आहे याचा देखील विचार करायचा आहे. आणि त्याचबरोबर वाईट मार्गाने जायचं नाही, कारण आपली मुलं आहेत आणि आपली मुलं हे नेहमीच मोठ्यांकडून खूप काही शिकत असतात. त्यामुळे आपणच जर चांगल्या मार्गाने जात असेल तर आपली मुलं देखील नेहमी चांगल्या मार्गाने जात असतात. आणि त्याचबरोबर प्रत्येक मुलींना माझी मनापासून कळकळीची विनंती आहे की आयुष्यामध्ये स्वावलंबी बना. आयुष्यामध्ये काही का होईना, परंतु स्वप्न ठेवा की जेणेकरून तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण कराल. नाही की कोणाच्याही गोड बोलण्याला, कोणाच्याही कशालाही बळी पडू नका. कारण आजकालचं युग हे असंच आहे. आजकालच्या जगामध्ये फसवणारी लोक खूप जास्त भेटतात, परंतु समजून सांगणारी, चांगल्या रस्त्याने लावणारी लोक हे खूप कमी प्रमाणात असतात. त्यामुळे स्वतः ठरवायचं आहे की स्वतःला एवढं सक्षम बनवायचं आहे की कोण आपल्याला चांगलं शिकवत आहे, कोण आपल्याला वाईट शिकवत आहे, याचा विचार स्वतः करायचा आहे आणि माणूस ओळखायला शिकायचा आहे. नाहीतर खूप काही अशा घटना घडत असतात की अर्ध्याच रस्त्यातून प्रवास थांबवावा लागतो आणि त्या मुलींच्या बरोबर खूप काही वाईट घडत असतं. मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या वेळेस तुम्ही काही गोष्टी मुलींच्या बाबतीत घडलेल्या ऐकता त्यावेळेस कधी कधी तर पायाखालची जमीन सरकून जाते. त्यामुळे कधीही नेहमीही या वाईट रस्त्याने जाण्यापेक्षा आयुष्यामध्ये एखादं स्वप्न बनवा आणि त्या स्वप्नावरती एवढा प्रयत्न करा की तुम्ही तिथपर्यंत पोहोचलाच पाहिजे. त्यामध्ये जरी काही वाईट घडलं असेल तर तुम्ही शांत विचार करा, ईश्वराचं नामस्मरण करा. ईश्वराच्या नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे. तुमच्या मनामध्ये कितीही वाईट शंका असली, कितीही वाईट विचार असले, तरी देखील तुम्ही त्यातून बाहेर निघण्याची ताकद ही ईश्वराच्या भक्तीमध्ये आहे. आणि मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही लहानपणापासूनच जर तुम्ही ईश्वराच्या भक्तीमध्ये आला तर ईश्वर तुम्हाला कधीही वाईट रस्त्याने जाऊ देणार नाहीत. आणि त्याचबरोबर प्रत्येक आई वडिलांना मनापासून विनंती आहे की तुम्ही ईश्वराची भक्ती करा आणि मुलांना देखील ईश्वराच्या भक्तीमध्ये घाला. कारण तुम्ही जर ज्या वेळेस तुमच्या मुलांवर ईश्वराचे संस्कार करचाल त्यावेळेस मुलं देखील वाईट मार्गाने जाणार नाही. जे तुम्ही कराल तेच तुमची मुलं देखील करणार आहेत. त्यामुळे तुम्ही स्वतः विचार करायचा आहे की आपल्या मुलांसाठी कमीत कमी, तुमच्या स्वतःसाठी नाही झालं तरी मुलांसाठी तरी कमीत कमी चांगल्या मार्गाची निवड करा. आणि ज्या वेळेस तुमच्या मुलांना ईश्वराच्या भक्तीचं वेळ लागेल त्यावेळेस ईश्वर तुमच्या मुलांना कधीही वाईट रस्त्याने जाऊ देणार नाहीत, हा माझा विश्वास आहे. त्यामुळे मी सांगते की तुम्ही सर्वांनी ईश्वराची भक्ती करा, मुलांना देखील ईश्वराच्या मार्गाने लावा.
त्यानंतर तुम्हाला देखील कधीच काळजी करण्याचा विषय मनामध्ये येणार नाही. तुम्ही देखील स्वतः म्हणाल की नाही, स्वामी आहेत त्यामुळे तिच्या आयुष्यामध्ये कधीही वाईट गोष्ट घडणार नाही. हा विश्वास असतो मनामध्ये. त्यामुळे ईश्वराची भक्ती करणं हे खूप गरजेचे आहे. ज्यावेळेस तुमचं सर्वस्व तुम्ही स्वामींच्या चरणाशी अर्पण करता, त्यावेळेस ईश्वराला देखील तुमचं रक्षण करण्याचं दायित्व येतं. ईश्वर तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण हे नेहमीच करत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, ज्यावेळेस तुम्ही तुमचं आयुष्य ईश्वराच्या चरणाशी स्वाधीन करता, त्यावेळेस ईश्वर तुमच्या भोवती सदैव एक सुरक्षा कवच निर्माण करत असतात आणि तुमच्या अवतीभोवती नेहमी चांगल्या लोकांची पेरणी करत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, तुमच्या अवतीभोवती तुम्हाला भेटणारी लोक ही नेहमीच स्वामींच्या कृपेने चांगलीच भेटत असतात. त्यामुळे नेहमीच जे काही तुम्ही कराल त्यावर थोडासा विचार करा आणि आयुष्यामध्ये नेहमी पुढे जात राहा. प्रयत्न करत राहा, यशस्वी राहा. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्र आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर तो नक्कीच माझ्याबरोबर शेअर करायचा आहे. जर तुम्हाला देखील असं वाटत असेल की तुमचे अनुभव सांगण्याची पात्रता माझ्या अंगी आहे, तर तुम्ही नक्कीच तुमचा अनुभव माझ्याशी शेअर कराल. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वजणांनी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.